नमस्कार सगळ्यांना. तर नवीन एका व्हिडिओसोबत आपल्या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बनवूया चिरमुऱ्याचे लाडू, जे बाजारात भेटतात. रंगीबेरंगी कलरचे असतात, पण हे विदाऊट कलरचे आपण बनवलेले आहेत. तर चला बघूया कसं बनवायचं ते, खूप साऱ्या टिप्ससहित. तर आपण चिरमुरं पाकडून नीट करून घेतलेलं आहे. गूळ किसून घेतलेला आहे. तर कढईमध्ये आपण जेवढं होऊ शकेल तेवढं मोठं भांडं घ्यायचं. तर इथं मी पाटी घेतलेली आहे, घमेली पाटी. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे फुलपात्यावर पाणी ओतून नंतर त्याच्यामध्ये आपण 1 किलो गूळ बारीक चिरून वितळवायला ठेवलेला आहे. आणि मध्यम गॅसवरती आपला गूळ आहे तो व्यवस्थित वितळलेला आहे, त्याचा पाक तयार करायचा. तर गूळ वितळायसाठी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मंद गॅसवरती 1 तारी पाक आणायचा. तर बघू शकता, पहिला आपला जो गूळ आहे तो केवढा होता, गुळाचं पाणी केवढं होतं आणि आता केवढं झालं आहे. तर ते आटून निम्मं होतं. पाणी यासाठी वापरायचं तर गूळ खाली करपू नये वितळताना, आणि पाणी घातल्यामुळे गूळ लवकर वितळतो सुद्धा. तर आता मंद गॅसवरती आपण पाक येण्यासाठी ठेवलेला आहे. त्याला अधूनमधून हलवायचं, आपण जो गुळाचा पाक करतोय त्याला. आणि आपण चिरमुरे आहेत ते गॅसवरती असतानाच ते चिरमुरे त्याच्यामध्ये ओतायचे आहेत. तर पाक आलाय हे कसं चेक करायचं ते सांगते तुम्हाला. तर आपण थाटीमध्ये पाणी घ्यायचं, जसं आपण साखरेचा पाक बघतो 1 तारी पाक कसा आलाय, तसंच गुळाचा सुद्धा बघायचा. बुडबुड्यांचं प्रमाण जसा पाक जवळ येईल, म्हणजे 1 तारी पाक जसं तयार व्हायला लागेल तसं बुडबुड्यांचं प्रमाण वाढतं. तर आता आपण ही एक टीप लक्षात ठेवा, जर बुडबुडे जेवढे जास्त वाढतील तेवढा पाक जवळ यायला लागला आहे. तर आपण थाटीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये गुळाची जी धार आहे ती सोडून बघितलेली आहे. जर गोळी तयार झाली तर आपला पाक तयार झाला असं समजायचं. तर अजून तर काही गोळी तयार झालेली नाही, तर आपण अजून थोडा वेळ त्याला तसंच मिक्स होऊन द्यायचं. आणि मंद गॅसवरती पाक अजून थोडा यायला पाहिजे. तर आपण आता त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर घालूया. केशरी कलर घातलेला आहे इथं. कलर घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपला पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कलर टाकायचा. व्यवस्थित असं मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपले चिरमुरे आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. चुकीने इथं की नाही, आपण जो पाक आलाय का नाही तो चेक केलेला व्हिडिओ आहे, ती क्लिप कट झालेली आहे. तर आपला पाक आल्यानंतर त्याच्यामध्ये कलर टाकला आहे. कलर मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरमुरे टाकलेले आहेत. आणि चिरमुरे हलक्या हाताने फक्त मिक्स करायचे आणि पटकन पाण्याचा हात घेऊन आपण ह्याला वळून घ्यायचा आहे लाडू. तर पुढे व्हिडिओत दिसेलच की कशा पद्धतीने वळायचे. आणि गुळाचा पाक हा साखरेच्या पाकाच्या मानाने लवकर गार होतो, आणि गार जसा होईल तसा घट्टसुद्धा लवकर होतो. त्यामुळे ही सगळी प्रोसेस जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि पाण्याचा हात लावून आपण जे लाडू आहेत ते वळून घेत आहोत. अगदी व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीने. ते गरम असल्यामुळे सुद्धा पाणी घ्यायचं, प्लस पाणी घेतल्यामुळे जे हाताला आपलं जे चिरमुऱ्याचं जे पाक केलेलं आहे तो आपल्या हाताला सुद्धा लागत नाही, आणि गरम गरम लाडूसुद्धा वळून होतात. तर ह्यात काही थोड्याफार टिप्स वापरून चिरमुऱ्याचे लाडू बाजारात मिळतात, अगदी तसे तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत.